नमस्कार मित्रांनो, जनगणना 2027च्या पहिल्या घरी यादी गटकार्य या टप्प्यातील बऱ्याच प्रगणकांचे काम पूर्ण म्हणून मार्क झालेले आहे. तर बरेच प्रगणकांचं अजून काम सुरू आहे. परंतु हे करत असताना पूर्ण मार्क झाल्यानंतर आपले जे काही चार्ज ऑफिसर आहेत तर ते त्यांच्या लेवलवरती आपला डेटा एकदा व्हेरीफाय करत असतात आणि ते व्हेरीफाय करत असताना काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात आल्या. त्या अशा आहेत बघा. व्हेरीफाय जे झालेलं आहे बऱ्यापैकी ठिकाणी त्यातनं जी एक माहिती महत्त्वाची अशी येते ती बघा की काही प्रश्नांमध्ये आपल्याला जे उत्तर नोंदवायचे ते अचूक पद्धतीने नोंदवणं आवश्यक आहे. कारण त्या प्रश्नांमध्ये आपले चार्ज ऑफिसर ते फील्डवर असो किंवा त्याची शहानिशा करू शकतात. ते प्रश्न कोणते बघा. एक तर प्रश्न क्रमांक 7 गणनाघराच्या वापरासंबंधी खात्री. बऱ्याच जणांनी लॉक घरे आणि रिकामे घरे यामध्ये कन्फ्युजन आहे. तर त्यासाठी रिकामे केव्हा करायचं आणि लॉक घर केव्हा असतं, तर साधारणतः तात्पुरत्या स्वरूपाचे जर आपले रहिवासी ती लोक बाहेर गेलेले असतील प्रवासी म्हणून तर ते आपण लॉक दाखवतो. तर त्या संदर्भात आपले सुपरवायझर चार्ज ऑफिसर यांना विचारूनच आपण ते घर पूर्ण मार्क करण्यापूर्वी त्याची खातरजमा केली पाहिजे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 17 पिण्याच्या पाण्याचा मुख्य स्रोत. आता यामध्ये बघा पिण्याच्या पाण्याचा मुख्य स्रोत जो आहे त्यामध्ये प्रक्रिया केलेलं पाणी नळाद्वारे, प्रक्रिया न केलेलं पाणी नळाद्वारे, त्यानंतर जार बऱ्यापैकी ठिकाणी वापरतात, विहीर आहे, ट्यूबवेल आहे. तर याचं डिटेल वर्णन आपल्या बुकमध्ये दिलेलं आहे. त्याचं बारकाईने अभ्यास करूनच आपण त्यामध्ये उत्तर नमूद करायचं आहे. समजा काही ठिकाणी जर वाड्यावस्त्या असतील आणि त्या ठिकाणी जर ग्रामपंचायत किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेने पाणी प्रोव्हाइड केलेलं नसेल तर त्या ठिकाणी योग्य पर्याय निवडून ते प्रक्रिया न केलेले पाणी मानून, समजा ट्यूबवेल असेल आणि ते पाणी ते डायरेक्ट घेत आहेत तर त्याला प्रक्रिया न केलेले जशा गाईडलाईन आपल्याला आपल्या ट्रेनिंगमध्ये असतील किंवा आपले चार्ज ऑफिसर सुपरवायझर देतात त्या पद्धतीने ते ॲक्युरेट उत्तर नोंदवणं गरजेचं आहे. जर आपलं उत्तर चुकीचं नोंदवलं गेलं तर त्याची शहानिशा आपले चार्ज ऑफिसर करू शकतात. त्यानंतर पुढचा प्रश्न प्रकाशाचा मुख्य स्रोत. बघा प्रकाशाच्या स्रोतामध्ये वीज उपलब्धता ऑलमोस्ट सर्व ठिकाणी आहे. जर कुठे एखाद्या घरी ते उपलब्ध नसेल तर त्या संदर्भात सुद्धा विचारणा आपल्याला आपले चार्ज ऑफिसर करू शकतात. तर त्याचं उत्तर आपल्याला ॲक्युरेट जी माहिती असेल ती माहिती नोंदवणं एक्सपेक्टेड आहे आणि त्या संदर्भातील इत्यंभूत माहिती म्हणजे कोणत्या क्रमांकाचं ते घर होतं हे आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 20 शौचालयाची उपलब्धता. हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. शौचालय प्रत्येक कुटुंबासाठी उपलब्ध करणं हे सुद्धा गव्हर्नमेंटचं एक ध्येय आहे आणि ते त्या पद्धतीने योजना राबवल्या जातात. तर त्यासाठी स्वतःचं नसेल तर सार्वजनिक शौचालय उपलब्ध आहेत. तर त्या संदर्भात क्वचित कुठल्या घरी जर शौचालय उपलब्धच नसेल तर त्या संदर्भात आपल्याला प्रॉपर माहिती घेणं आणि त्या पद्धतीने ती माहिती नोंदवणं एक्सपेक्टेड आहे. या प्रकारामध्ये सुद्धा आपले चार्ज ऑफिसर त्याची शहानिशा करू शकतात. बरेच जणांना शौचालयाच्या प्रकारामध्ये कन्फ्युजन आहे. एकल खड्डा, द्विखड्डा आणि व्हेंटिलेटर, लादीसह वगैरे, सेप्टिक टँक. तर ते सुद्धा प्रॉपर आपण त्या घरमालकांना विचारून योग्य पद्धतीने त्याची चौकशी करून आणि त्याचं उत्तर नोंदवायचं आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 24 स्वयंपाकघराची उपलब्धता आणि LPG कनेक्शन. बऱ्यापैकी ग्रामीण भागामध्ये LPG कनेक्शन असून सुद्धा चूल वापरण्यावर भर असतो. परंतु गव्हर्नमेंटचं जे ध्येय आहे की प्रत्येक कुटुंबापर्यंत LPG कनेक्शन जावं त्या दृष्टीने हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. तर त्यामुळे एखाद्या घरी जर गॅस कनेक्शन असेल आणि आपण त्यामध्ये मुख्य इंधन लाकूड म्हणून दाखवतोय तर ते थोडं कॉन्ट्रॅडिक्टरी होतं. तर त्या सिच्युएशनमध्ये त्या घरमालकांनी दिलेलं उत्तर ते महत्त्वाचं आहे की ते वापर किती करतात त्या पद्धतीचं प्रॉपर उत्तर नोंदवणं एक्सपेक्टेड आहे. मग ते जसं आपल्याला घरमालक सांगतील किंवा त्यांचा वापर जसा असेल त्या पद्धतीने नोंदवणं ते एक गरजेचं आहे. त्यानंतर एक इंटरनेटची उपलब्धता 28 नंबरच्या प्रश्नामध्ये. मोबाईल आपण अँड्रॉईड नाही असं दाखवतो आहे आणि मोबाईल इंटरनेट उपलब्ध त्या मोबाईलवरती आहे असं म्हणून आपण कधी जर चुकीने होऊ शकतं तर ते सुद्धा आपल्याला बघणं गरजेचं आहे. यानंतर बऱ्याच ठिकाणी चार्ज ऑफिसर डेटा व्हेरीफाय करून आणि आपल्या प्रगणकांना परत तो डेटा समजा काही मिस्टेक असतील तर ते करेक्शन करायला देत आहेत. तर त्यामध्ये आपल्या बऱ्यापैकी ठिकाणी सॉर्टआउट करून कम्प्युटराईज सॉर्टआउट करून ते आपल्याला ओळ क्रमांक देतात आणि त्या ओळीमध्ये आपल्याला आपलं काम पूर्ण झालेलं आहे तरीसुद्धा त्या ओळीवरती जाऊन आणि जो मुद्दा आपल्याला जो प्रश्न क्रमांक त्यामध्ये काही चुकीचं झालेलं असेल किंवा काही डाऊट असेल तर ते आपल्याला एकदा व्हेरीफाय करून आणि ते कन्फर्म करायचं आहे. आपल्याला वरतून सूचना प्राप्त झाली सुपरवायझरकडून तर आपण आपला डेटा पूर्ण म्हणून मार्क केला असेल तरीही सिंक केलेला डेटा तो आपण चेंज करू शकतो आणि तो चेंज करून फक्त चेंज करताना एक काळजी आपल्याला अशी घ्यायची, चेंज करताना एडिट करताना त्या भरलेल्या घराची सर्व माहिती ती जाते. त्यामुळे आपल्याला आधी त्याला बघून जिथं डोळ्याचं चिन्ह दिलेलं आहे त्या ठिकाणी तो डेटा बघून सारांशमधून आणि त्याची जी काही माहिती आहे ती एका पेजवरती नोंदवून सर्व जेवढे 34 प्रश्न आहेत 34 प्रश्नांची माहिती नोंदवून आणि मग आपल्याला आधीच सिंक केलेला डाटा संपादित करा या ऑप्शनवरती जाऊन ती माहिती संपादित करायची, चेंज करायची आणि चेंज केल्यानंतर
ती माहिती आपल्या सारांशमध्ये बघताना आपल्याला पूर्ण या स्वरूपात दिसते आणि ती माहिती आपल्याला पुन्हा एकदा सिंक करायच्या प्रोसेसने सिंक करायची आहे. या पद्धतीने केल्यानंतर आपली माहिती ती आपल्या MIS पर्यंत वरती पोहोचते. तर अशा बऱ्याच अडचणी किंवा काही डाऊट बऱ्यापैकी प्रगणकांना आहेत, परंतु माहिती भरतानाच आपण व्यवस्थित पद्धतीने जर ती माहिती भरली तरी आपल्याला पुढचे जे काही त्रास होणार आहे तो त्रास आपला वाचू शकतो. सदर व्हिडिओ प्रगणकांच्या माहितीसाठी बनवलेला आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला फॉलो करा आणि शेअर करा. धन्यवाद.